देवरामजी लांडे साहेब, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाऊ देवाडे मात्र दिसत नाही. भाऊ देवाडे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हावं का? देवराम लांडे यांची काय भूमिका राहील? आम्ही सगळे अधिकार अतुल शेठ बेनके साहेबांना दिले आहेत आणि त्यांना आता नेते मानले. अतुल शेठ जे निर्णय घेतात ते आम्हाला सगळ्यांना मानले जातात. ते एकदम हळू बोलताय, म्हणजे काय मनामध्ये काय बोलण्याचा विषय नाही. शेवटी जसं वल्लभ शेठ बेनके साहेबांनी तालुक्याचा म्हणजे सुलम केला, तसे आता अतुल शेठ बेनके साहेबांवर आपण सर्वांनी नेता कोणतरी एकच असतो, तो अतुल शेठवर आम्ही स्वतः केला. जे अतुल शेठ बेनके जो निर्णय घेतील, ज्यांना पक्षामध्ये घेतील, त्याला देवराम लांडे यांची मान्यता असेल. पक्षवाढीसाठी अतुल शेठला पूर्ण सगळे राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकार दिलेले आहेत आणि ते सर्वच अधिकार अतुल शेठ बेनकेंना आहेत. आता भाऊ देवाडे सक्रिय दिसत नाही. भाऊ देवाड्यांना एक मित्र म्हणून काय आवाहन कराल? काय होतं शेवटी बघा, भाऊ देवड्यांना तो खूप अतुल शेठ उपकार आहेत. भाऊ देवड्यांना बेनके कुटुंबाने पंचायत सदस्य केलं, त्यांना जिल्हा परिषद सदस्य केले, त्यांना दूध संघाचा व्हाईस चेअरमन केलं. त्यामुळे बेनके केलेले त्यांची परतफेड म्हणून ते राष्ट्रवादी आले. काही वाव पण आहे. तुमचं काय आव्हान असेल त्यांना? नाही, आपण आव्हान असं नाही म्हणताय ना. शेवटी कसं होतं, मित्राला काय सूचना कराल, काय विनंती कराल, काय सल्ला द्याल? तो भाऊ देवाडे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं म्हणून सुरुवातीला ते पण प्रयत्नशील होते मागच्या टर्मला. असं आहे बघा, शेवटी आता अजिंक्य आला म्हणजे भाव आला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.